षटक क्रमांक 1 पहिला बॉल हाताळण्यासाठी आपण पाहतोय प्रथमेश मयेकर, फलंदाजी जाडी सूर्या नायडू, शिवडीचा वंडर बॉय मैदानामध्ये आलाय आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय चिराग दाटिया. दोन्ही संघांना महत्वाचा सामना असेल. कारण लीग पद्धतीचे सामने, कारण हे दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर पहिला सामना खेळत असताना पराभव त्यांना पत्करावा लागला होता. आता मात्र त्यांना विजयाची सुवर्ण संधी असणार आहे. शिवडीची महालक्ष्मी आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी. पहिलाच बॉल बॅटची कडा घेतलीये का? येस, घेतलीये जरूर आणि पहिल्याच बॉलवरती सूर्या नायडूला दाखवलाय तंबूचा रस्ता. महत्वपूर्ण विकेट पहिल्या बॉलवरती सूर्या बाद. हा सामना जो संघ गमावणार तो संघ या स्पर्धेच्या, म्हणजे जर आपण पाहिलं तर त्यांचा या स्पर्धेमधून जो प्रवास आहे तो मात्र संपणार आहे. रामा आलेत फलंदाजीसाठी. पहिल्या बॉलवरती महत्वपूर्ण विकेट. सूर्या नायडू माघारी परतलेत. सूर्या बाद झाल्यानंतर रामा फलंदाजीसाठी. जो संघ ह्या मॅच मध्ये पराभूत होणार त्या संघाचा प्रवास या स्पर्धेमधून समाप्त होणार. यावेळेला उडवलाय रामाने. पहिलाच बॉल खेळत असताना क्षेत्ररक्षक आहेत अमेय बिरमोळे बॉलला अडवतील. तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाचं खातं उघडलंय. पहिल्या बॉलवरती विकेट आली. दुसऱ्या बॉलवरती एक धाव आली आहे जरूर. प्रथमेश मयेकर गोलंदाजीसाठी. चिरागसाठी पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक विकेट आणि दोन्ही सलामीवीर फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. नाव आहे प्रथमेश मयेकर. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. पहिली विकेट पहिल्या बॉलवरती सूर्या नायडूची आली आणि तदनंतर मात्र चिराग दाटियाची महत्वपूर्ण विकेट देखील पटकावली आहे प्रथमेश मयेकर यांनी. आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. नवीन फलंदाज आले फलंदाजीसाठी अमित शिवाजी दरेकर आणि संदीपजी इंगळे यांचा हा संघ शिवडीची महालक्ष्मी. त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर विनाश मिटबावकर यांचा संघ आहे तो म्हणजे अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी. प्रथमेशचा पुढचा बॉल, यावेळेला फलंदाज बीट झाली आहे. यष्टीरक्षकाने बॉलला अडवलंय. आणखीन एक निर्धाव बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. पहा काय षटक हाताळलंय प्रथमेश मयेकर. आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे आणि दोन महत्वपूर्ण विकेट्स आपल्याला पाहायला मिळालेत पहिल्या षटकामध्ये प्रथमेश मयेकर यांच्या माध्यमातून. यावेळेला मोठा फटका खेळलाय. यावेळेला जर आपण पाहिलं तर उडवलेला हा बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलेत. प्रथमेशने झेल पकडलाय आणि आणखीन एक विकेट. फलंदाज अमित माघारी परतलेत. अखिलेश आलेत नवीन बॅटर. प्रथमेश मयेकर जर आपण पाहिलं तर प्रभावित करणारी गोलंदाजी राहिली आहे. कारण जर आपण पाहिलं तर पहिल्याच षटकामध्ये महत्वपूर्ण 3 विकेट्स आपल्या संघाला मिळवून दिलेत प्रथमेश मयेकर यांनी. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. अखिलेश नवीन बॅटर.
क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉलपर्यंत, अडवतील बॉलला, चेंडूची फेक करतील. तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. पहा काय षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च करत असताना महत्त्वपूर्ण 3 विकेट्स प्रथमेश मयेकर यांनी आपल्या संघाला मिळवून दिल्या आहेत आणि म्हणूनच की काय जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 2, 3 गडी बाद. अनिकेत चव्हाण नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आले. षटक क्रमांक 2 अनिकेत चव्हाण. अनिकेतचा पहिलाच बॉल त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर घोषंकी क्षेत्रामध्ये चाललाय एकेरी धावेसाठी. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 3 या आकड्यावर. पुढचा बॉल उडवलाय. व्हॉट अ शॉट! बॉलला पाठवलंय लाँग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषच्या पलीकडे 6 धावांसाठी अखिलेशच्या पॅटमधून रुबाबदार षटकार. प्रॉपर टायमिंग बरोबर पायामधला बॉल घेऊन काढला त्याला लाँग ऑनच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिले अक्षरशः सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 9 या आकड्यावर. अखिलेशसाठी पुढचा बॉल यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला अनिकेतच्या माध्यमातून निर्धाव बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. त्यांच्या मागे जर आपण पाहिलं तर मंदार आहेत. यावेळेला आता मात्र सोडून दिलाय हा बॉल. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 10 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला कव्हर क्षेत्रामध्ये पाठवलाय. बॉलला संकेत आहेत. बॉलपर्यंत पोहोचले जरूर. चेंडूची फेक केली आहे आणि तोपर्यंत आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 11 या आकड्यावर. यावेळेला बिग हिट. व्हॉट अ शॉट! रामाच्या बॅट मोडून बॉल चाललाय पत्र्यावर. षटकार 6 धावा. सेव्हन्टीन 17 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. कुशलने बॉलला अडवलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. महागडे षटक ठरलंय या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर वैयक्तिक एकूण 16 धावा खर्च केल्यात अनिकेत चव्हाण यांनी. पण पहिलं षटक जर आपण पाहिलं तर प्रथमेश मयेकरनी हाताळलं. त्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च करत असताना 3 महत्त्वपूर्ण विकेट्स पटकावल्या. दुसऱ्या षटकामध्ये एकूण 2 षटकारांच्या मदतीने 16 धावा खर्च केल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 9च्या सरासरीने 18 धावा.
कुशल कोरडे आले गोलंदाजीसाठी. 18 धावा धावफलकावरती झाल्यात 9च्या सरासरीने. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत या पहिल्या डावातील. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा रामाच्या बॅटमधून षटकार आलाय. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेरचा हा बॉल होता. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाने आणि म्हणूनच की काय निर्धाव बॉल या ठिकाणी पंच घोषित करतायत. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 11 चेंडू बाकी आहेत या पहिल्या डावातील. यावेळेला बॅटची कडा यशवंतर गुरव उडी मारली आहे आणि झेल पकडलाय. व्हॉट कॅच! फलंदाज रामा आउट. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. पहा बॅटची कडा मंदारने उडी मारली. एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न. झेल निसटला जरूर होता. बरोबर तिसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल पकडलाय मंदार गुरवणे आणि म्हणूनच की काय फलंदाज रामा बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शफिक शेख. शफिक शेख नवीन बॅटर. यावेळेला जर आपण पाहिलं तर शफिकसाठी पुढचा बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. शफिकसाठी पुढचा बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केलाय. मंदार बॉलपर्यंत पोहोचलेत आणि तोपर्यंत आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 19. यावेळेला देखील चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. फलंदाज अखिलेश मात्र बीट होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कुशल कोरडे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अवघी एक धाव खर्च केली आहे आणि एक महत्त्वपूर्ण विकेट आपल्या संघाला आतापर्यंत मिळवून दिलंय कुशल यांनी. यावेळेला देखील चांगला बॉल यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक आहेत. मंदार गुरव बॉलला अडवतील. रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहा काय षटक हाताळलंय. अवघी एक धाव खर्च करत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 19 या आकड्यावर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक गोलंदाजीसाठी अमेय बिरमोळे यांना आमंत्रित केलं जाईल कारण शेवटचे 6 बॉल अजूनही बाकी आहेत. 19 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. पहिल्या डावाचा खेळ एका बाजूला जर आपण पाहिलं तर अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर शिवडीची महालक्ष्मी शिवडी हे दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरले. शेवटचे 6 चेंडू शिल्लक गोलंदाजीसाठी अमेय बिरमोळे आलेत. 19 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 4 गडी माघारी परतलेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवली जाणारी ही स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमितजी महाडेश्वर आणि नितीनदादा वंजारे यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. अमय्य बिरमोळे गोलंदाजीसाठी आलेत. शफिक शेख फलंदाजीसाठी त्याला साथ देतोय. बॅटर आहेत अखिलेश. त्यांच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. अमय्याचा पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलला अडवलंय. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न केलाय जरूर होता. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण देखील केली आहे. चिकी सिंगल. मंदार मात्र नाराज आहेत गोलंदाजावरती. कारण पहा आणखीन एक धाव पूर्ण केली आहे का? पंच निर्णय देतील.
मग याचा पुढचा बॉल प्रचंड वेग आणि वेगावरती स्पार होऊन गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय अमेय निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. 20 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. शेवटचे जर आपण पाहिलं तर आणखीन 4 बॉल अजूनही बाकी आहेत. षटक क्रमांक 4 मधील. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑफस्टिकचा थोडासा बाहेरचा बॉल आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4चा खेळ 3 बॉल आतापर्यंत मय्य बिरमोळे यांनी हाताळलेत. शेवटचे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 20 या आकड्यावर आणि 4 गडी माघारी परतलेत. टीम शिवडीची महालक्ष्मी शिवडी या संघाचे. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज बीट झाले. यष्टीरक्षक देखील बीट झाले आहेत आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. बाईच्या स्वरूपातली धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 21. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. यष्टीरक्षकाने बॉल जरूर अडवलाय आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय. फलंदाज शफिक शेख बाद. नवीन फलंदाज आलेत प्रथमेश. यावेळेला जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. अखिलेश यांनी एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली आहे आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र फलंदाज माघारी परतले. 2 धावा जरूर मिळतील. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4चा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 23 या आकड्यावर म्हणजे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असणार आहे. टीम अभ्युदयनगरचा राजा काळ्या चौकी.
24 बॉल आणि या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 2 सलामीवीर फलंदाज अनिकेत चव्हाण आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर मंदार गुरव, गोलंदाजीसाठी शफिक शेख. 24 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. शफिक यांचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला ठेवलंय पॉइंटच्या डोक्यावरून. अनिकेत चव्हाण ब्रँडेड षटकार. व्हॉट अ शॉट! व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला षटकार ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. पहिलाच बॉल पहा काय फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर फटका. बॉलला पाठवलं पॉइंटच्या डोक्यावरून बॉडी लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार पहिल्याच बॉलवरती आलाय. बॅटर अनिकेत चव्हाणच्या बॅटमधून. पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 7 या आकड्यावर. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला आणि रन मात्र जर आपण पाहिलं तर येत नाहीये या बॉलवरती. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शफिक शेख गोलंदाजीसाठी आलेत आणि त्याच्या पहिल्याच बॉलवरती षटकार अनिकेत चव्हाणच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. 7 धावा धावफलकावरती झाल्यात. 24 धावांचा पाठलाग करतोय संघ अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी. पुढचा बॉल देखील त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. अडवलाय बॉल क्षेत्ररक्षकाने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला जरूर मिळालं आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण देखील केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 8 या आकड्यावर. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय शफिक यांचा. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. हो, हो. उडवलाय बॉल. बंड्याच्या बॅटमधून लाजवाब स्ट्रोक आहे. बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी येतोय षटकार आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 14. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. फक्त आणि फक्त दिशा दिली आहे बॉलला आणि बॉलला पाठवलं बाउंडरी लाईनच्या पलीकडे. यावेळेला जर आपण पाहिलं तर सोडून दिलाय हा बॉल. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला उडवलाय आणखीन एक मोठा फटका खेळलाय. सूर्या बॉलच्या खाली बरोबर झेल पकडलाय आणि मंदार गुरव माघारी परतलेत विकेट. संकेत आलेत नवीन बॅटर. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सूर्या नायडू.
15 धावा धावफलकावरती झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. उर्वरित जर आपण पाहिलं तर 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर गरज आहे ती म्हणजे 9 धावांची. पहिलाच बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये जाणारा हा बॉल एक धाव जरूर मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 16 या आकड्यावर म्हणजे जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि या 17 चेंडूंमध्ये 8 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. राष्ट्रीय कबड्डीपटू आमचे मार्गदर्शक माननीय श्री सुधीरदादा शिंदे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सुधीरदादा आपलं सहर्ष स्वागत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि एक विशेष योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलंय. राष्ट्रीय कबड्डीपटू आमचे मार्गदर्शक माननीय श्री सुधीरदादा शिंदे आपलं सहर्ष स्वागत पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. अजूनही जर आपण पाहिलं तर अवघ्या 8 धावांची गरज आहे. अनिकेत चव्हाण यावेळेला सोडून दिलाय बॉल, पंचांचा इशारा, नो बॉल आणि जर आपण पाहिलं तर आणखीन 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 18 म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 6 धावांची गरज आहे. पुढचा बॉल उडवलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग बॉलला पाठवलाय बॉडी लाईनच्या पलीकडे. सामना जिंकलाय टीम अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी. हळद टीम शिवडीची महालक्ष्मी शिवडी. येस शिवडीची महालक्ष्मी या संघाचा एक विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जाईल. विनंती असणार आहे सूर्या नायडू आपण व्यासपीठावरती यायचंय. कर्णधार टीम शिवडीची महालक्ष्मी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आयोजन समितीच्या माध्यमातून एक विशेष सन्मान केला जातोय टीम शिवडीची महालक्ष्मी शिवडी या संघाचा. कारण जर आपण पाहिलं तर आपल्याच शिवडी विधानसभेतील हा एक ताकदवर संघ टीम शिवडीची महालक्ष्मी या संघाचे संघमालक आहेत ते म्हणजे माननीय श्री शिवाजी दरेकर, माननीय श्री संदीपजी इंगळे साहेबांचा हा संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी देखील सहभाग घेतला. आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. म्हणूनच की काय आयोजन समितीच्या माध्यमातून टीम शिवडीची महालक्ष्मी या संघाचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. विनंती असणार आहे सूर्या नायडू आपण त्वरितच व्यासपीठावरती या. तर या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. ज्या खेळाडूने पहिलं षटक हाताळलं त्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या. सूर्या नायडूला बाद केलं, चिराग दाटियाला बाद केलं आणि आज षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 3 महत्त्वपूर्ण विकेट्स पटकावले आहेत. प्रथमेश मयेकर ठरतायत मॅन ऑफ द मॅच. सन्मान चिन्ह दिलं जाईल सूर्या नायडू. शिवडीची महालक्ष्मी हा संघ, या संघाचे संघमालक माननीय श्री शिवाजी दरेकर, त्याचप्रमाणे संदीपजी इंगळे या संघाचा कर्णधार म्हणून सूर्या नायडू आपल्या शिवडी विधानसभेतील हा खेळाडू. आज मात्र या नावाची चर्चा देखील संपूर्ण महाराष्ट्रभर राहिली आहे. तो सूर्या नायडू यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून. माननीय शिर्के साहेब, त्याचप्रमाणे सुधीरदादा शिंदे या स्पर्धेचे मुख्य आयोजक, नितीनदादा वंजारे आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आत्मारामजी पवार, आपलं मनःपूर्वक आभार. विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. ज्या खेळाडूने एक षटक हाताळत असताना 2 धावा खर्च केल्या, 3 महत्त्वपूर्ण विकेट्स पटकावल्या आहेत. प्रथमेश मयेकर ठरतायत मॅन ऑफ द मॅच. प्रथमेश या त्वरितच आपण व्यासपीठावरती यायचंय. राष्ट्रीय कबड्डीपटू सुधीरदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. होडगेज या ब्रँडची आकर्षक अशी टी-शर्ट जी आम्हाला पुरस्कृत आहे. प्रकाशजी होडगे आणि अमितजी वालगुडे यांच्या माध्यमातून पुरस्कृत असलेली टी-शर्ट आणि स्वतः जर आपण पाहिलं तर सुधीरदादा देखील या ठिकाणी आले आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. धन्यवाद प्रथमेश. आपणास पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस या ठिकाणी केला जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस सुधीरदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. राष्ट्रीय कबड्डीपटू सुधीरदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर एका बाजूला जर आपण पाहिलं तर श्रीजय 11 लालबाग आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी या 2 बलाढ्य संघांमध्ये